चांदूरपासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांदूरपासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट। जी अपडेट आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचले, जी अपडेट घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। जेव्हा आनंदाच्या वार्तेनुसार आता या तारखेपासून सुरू होणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा तेजी। पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा तेजी सुरू होणार आहे? ही तेजी येण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आहे आणि ही तेजी आल्यानंतर या तेजीत कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो? चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपणास विनंती। आणि व्हिडिओ जिथं आपण पाहता तिथं जर आवडल्यासारखा वाटला तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। मला माहिती आहे आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये सुरू होणार आहे पुन्हा एकदा कांद्याच्या दरात तेजी। पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून कांद्याचा दर हा 100% वाढायला सुरू होणार आहे? अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता कांद्याच्या बाजारभावात सुरू होणार आहे तेजी आणि ही तेजी आल्यानंतर कांद्याचा बाजारभाव जो आहे तो या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे? आणि आपण सर्वांनी ही तेजी आल्यानंतर कांदा विकायचा की तेजी येणार आहे आणखीन म्हणून थांबायचं? चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात आता इथं उत्तरे। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव दिसतोय तो सध्याच्या कंडिशनला किती आहे? तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। मागच्या जर आपण एक 7-8 दिवसांचा विचार केला तर कांद्याचा बाजारभाव हा घटताना दिसलाय। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही कांद्याच्या बाजारभावातील घट इथून 15 मार्चपर्यंत अशीच राहणार आहे, कारण जो मार्च महिन्याचा पहिला आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातून उत्तर भारतात जो कांदा नियमितपणे जातो तो काही जास्त जाणार नाही, कारण तिकडे सुट्ट्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना कांद्याच्या बाजारभावात जी तेजी दिसणार आहे ती तेजी दिसणार आहे 15 मार्च नंतर। 15 मार्च नंतर एकीकडे कांद्याची मागणी वाढणार आहे तर दुसरीकडे कांद्याचा पुरवठा घटणार आहे। याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात 15 मार्च नंतर सुधारणा होऊन कांद्याची दर पातळी ही 1200 ते 1600 दरम्यान या ठिकाणी येताना दिसू शकते। मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांद्याची विक्री कधी करायची? तर माझं मत आहे की कांद्याच्या बाजारभावात 15 मार्च नंतर तेजी आली की या तेजीत आपण सर्वांनी 100% कांदा विक्री करायला पाहिजे। जर आपण सर्वांनी असं केलं तर असं केल्यामुळे आपल्या सर्वांचा होणार इथं 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार।